नमस्कार, मी संगम डोंगरे. सावकाश जरा सावकाशचा. नमस्कार, मी संगम डोंगरे. आज आम्ही राम मारुती रोडला आलेलो आहे. या भागात बघा पूर्ण तुंबलेलं आहे, पाणी पुरा भरलेलं आहे. दाखवा जरा. प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे होती. सध्याचा नाला जो आहे तो साफ केला नाहीये आणि बघा हे फक्त नाल्याचं फक्त गाजर दाखवत आहेत. मुळात हे नाले साफ करत नाही. किमान 3 फूट कमीत कमी नाला साफ करायला पाहिजे. ते करत नाहीये. हे फक्त पैसे गोळा करतायत आणि सामान्य नागरिकांना वेटीत धरतात. हे बघा, आणि यांच्या चुकीमुळे आम्ही करदाते आहोत. आम्ही कर भरूनही आम्हाला सुविधा मिळत नाहीये. ही सर्वात मोठी खेदजनक गोष्ट जी आहे आणि यांच्या चुकीमुळे सामान्य नागरिकाला बघा ते ती ताई बघा कशी बघा तिला बघा हे त्यांना हे करा. काय करू नका. हो, तुम्हाला काय करू नका. मला नागरिकांना एवढंच म्हणायचं आहे, काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका. कारण का माहितीये का, तुम्ही बाहेर पडणार, नाहक त्रास होणार आणि इजा होणार. बघा आता ही जी कामगार जे आहेत, ही कामगार जे आहे रेल्वे साफसफाईचे हे अहोरात्र मेहनत करतात आणि बिचारे सर्व काम करतायत. यांची काही चुकी नाहीये. चुकी फक्त हे मेन ठेकेदार जे आहेत. हे नाला हे आळू दे. हे लोक जे आहे नाले सफाई करत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो आणि हे नाल्याचा मोठा घोटाळा आहे. आणि येत्या काळामध्ये आम्ही हा नाल्याचा घोटाळा आणि याच्यामध्ये कोण अधिकारी आहेत आणि कोण हे राजकारणी आहेत हे आम्ही उघड करू. पण दाखवा बघा. हे बाबा हळू घे रे, हळू घे. हा, तर नागरिकांना मला आवाहन करायचं आहे, कामं असेल तरच बाहेर पडता आणि अन्यथा बाहेर पडू नका.